मित्रांनो, अमेरिकेत अग्नितांडव माजलाय. संपूर्ण कॅलिफोर्निया शहरामध्ये हाहाकार होत आहे. तिथलच्या शेरिफचं म्हणणं हे आहे की असं वाटत आहे जणू कोणी पूर्ण शहरावर अणुबॉम्ब टाकून दिलाय की काय. आणि अमेरिकेच्या या शहरामध्ये आणीबाणी सुद्धा घोषित करण्यात आली आहे. काय याच्या पाठीमागचं कारण आहे? कोणी या कॅलिफोर्नियाला आग लावून टाकली आहे? आणि अमेरिकेची इतकी लेटेस्ट टेक्नॉलॉजी असून सुद्धा, इतकी यंत्रणा असून सुद्धा ही आग आटोक्यात का येत नाही आहे? ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तुम्हाला या प्रकारचे सगळे नॉलेजेबल व्हिडिओज पाहायचे असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या अग्नितांडवामुळे अमेरिकेच्या जो लॉस एंजेलिस आहे या शहरामध्ये इमर्जन्सी म्हणजेच आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. आणि आतापर्यंत जे मागील 4 दिवसांपासून ही आग पूर्ण शहराला नष्ट करत आहे. यामध्ये जवळपास 40,000 एकरच्या एरियामध्ये ही आग पसरली आहे. आणि 40,000 जी पसरली आहे त्यापैकी 29,000 एकरच्या एरियामध्ये जे काही होतं ते सगळं नष्ट झालंय. मग ते तिथलचे जंगल असो, हॉलिवूड असो की कोणाच्या बिल्डिंग्स असो. तुम्हाला मी सांगू इच्छितो तो शहर आहे ज्या ठिकाणी हॉलिवूड स्थित आहे. हॉलिवूड जिथे की तुम्ही पाहत असाल की ज्या युरोपियन कंट्रीचे सगळ्या मूवीज तिथे बनवल्या जातात. आणि फक्त मूवीजच नाही तर सगळे जितके सुपरस्टार्स आहेत त्यांचे बंगलो सुद्धा त्या हॉलिवूडच्या एरियामध्ये आहे. आणि सगळे बंगलो मित्रांनो आगीत जळून राख झाले आहेत. अमेरिकन ऍक्टर्स जे की हॉलिवूडमध्ये राहतात त्यांना सुरक्षित ठिकाणी काढावं लागलंय. ते आगीत फसले होते, ज्याच्यामध्ये लेडी गागाचं नाव येत आहे, विलियम स्मिथचं नाव येत आहे, मँडी मुरे. आणि यांना या आगीतून सुरक्षित काढण्याचा प्रयत्न करून त्यांना अतिशय परिश्रम घ्यावे लागले या लोकांना जिवंत बाहेर काढण्यासाठी. एवढंच नाही तर पॅरिस हिल्टन यांचा हाऊस पूर्ण जळून राख झालाय. त्याच्यानंतर रिहाना, ॲडम सँडलर, ब्रॅडली कूपर, जेनिफर ॲनिस्टन, अजून बरेचसे जे हॉलिवूड सेलिब्रिटीज आहे जे या आगीमध्ये फसले होते सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी आता काढण्यात आलं आहे. आणि जो बायडन यांची चिरंजीव यांचं घर सुद्धा तिथे जळालंय. आणि असं सांगण्यात येते की कमला हॅरिस यांना सुद्धा आपल्या घरातून सुरक्षित ठिकाणी काढण्यात आलंय. आणि ती आग त्या कमला हॅरिसच्या संपूर्ण घराला आता वेळा तिनं घातलाय. फक्त या हॉलिवूड स्टार्सचीच नाही तर या एरियामध्ये ज्या कॅलिफोर्निया शहरातल्या 10,000 बिल्डिंग आहे त्या जळून बिलकुल नष्ट झाल्या आहे. 30,000 घरांना नुकसान पोहोचलंय. आणि अजूनही याच्या पुढे 50,000 लोकांना सांगण्यात आहे की ताबडतोब आपली जी घरे आहे ती खाली करून द्या. आणि 3 लाख लोकांना तिथं सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलंय. आणि हे तर फक्त प्रीमियर आहे मित्रांनो. जे क्लायमेट एक्सपर्ट्स आहे जे पूर्ण या आगीवर लक्ष ठेवून आहे त्यांचं म्हणणं आहे की अजून तर हा प्रीमियर आहे, पिक्चर बाकी आहे. त्यांनी म्हटलंय की सॅटरडेला ही जी आग कॅलिफोर्निया शहरात लागली आहे ही एक अतिशय विक्राळ रूप धारण करणार आहे. आणि आजपर्यंत कोणीही पाहिलं नसेल असं दृश्य या जगाला आता पाहायला भेटणार आहे. शनिवार पूर्ण अमेरिका शहरामध्ये लोकांच्या मनात भीती पसरली आहे की असं झालं काय आहे आणि ही आग इतकी विक्राळ रूप धारण का करत आहे. तुम्हाला हे पिक्चरमध्ये सगळं दिसत आहे. त्या लॉस एंजेलिसचे जे काउंटी शेरीफ आहे त्यांनी तर जे स्टेटमेंट दिलं आहे ते तर बिलकुल शॉकिंग आहे. त्यांचं म्हणणं आहे की असं वाटत आहे जणू कोणी अणुबॉम्बच या कॅलिफोर्निया शहरावर टाकून दिलाय की काय. इतकी भयानक ही आग आहे. आणि तुम्हाला मी बघा एक व्हिडिओ दाखवतो जे एक्सवर बिलकुल व्हायरल झालाय. त्याच्यामध्ये लॉस एंजेलिसमध्ये त्या आगीमध्ये असं सांगितलं जात आहे की ती या जगातली सगळ्यात महाग प्रॉपर्टी आहे. तो जो घर आहे ना हा आपल्या या अर्थवरचा सगळ्यात महाग घर आहे. $35 मिलियन ज्याची किंमत आहे, अंदाजे 288 कोटी रुपये. आणि हा संपूर्ण जो घर आहे ना कॅलिफोर्नियामधला हा बिलकुल आगीमध्ये जळून बिलकुल बेचिराख झालाय. या इमेजमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हा कशीही कॅलिफोर्निया शहराकडे पुढे जात आहे. या ठिकाणी बघा हे सगळे लाईट ऑन दिसलेले सगळे लोकांची घरे आहे. आणि यांच्या मधातून आता ही आग पूर्ण शहरात पसरत आहे. अंगावर शहारे आणणारे हे फोटो आहे मित्रांनो. आपण फोटो पाहून आपल्याला ही धडकी भरत आहे तर विचार करा त्या कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या लोकांना कसं वाटत असेल. काल जे आता यांचे राष्ट्रपती होणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की मी मिडल ईस्टला हेल बनवून टाकेल. म्हणजे मी मिडल ईस्टमध्ये इतकं नाश करेल की तिथं जणू काही नरक मी त्याला बनवून टाकेल. आता असं वाटत आहे की मिडल ईस्ट जाऊ द्या ट्रम्प महोदय, अमेरिकात जणू काही असं वाटत आहे की नर्क बनलाय की काय. इतकी प्रचंड प्रमाणात तिथे ही आग लागली आहे. हे काही रस्त्यावरचे त्या शहरातले दृश्य आहे की कसे तिथे त्या ठिकाणचे घरं, बिल्डिंग्स बिलकुल जळून बिलकुल बेचिराख झाले आहे. त्यांचं असं वाटत आहे की त्या ठिकाणी इमारती होत्या की नव्हत्या. बिलकुल एकही बिल्डिंग तिथं सुरक्षित दिसत नाहीये. लॉस एंजेलिसच्या 4ही बाजूंनी ही आग लागली आहे. जे लॉस एंजेलिस शहर आहे याच्या 4ही बाजूंनी म्हणजे हर्स्ट, लिडिया, ईटन, केनेथ, पॅलिसेड्स आणि सनसेट या ही ते एरिया आहे जिथे भीषण आगीनं आपलं जो रूप आहे ते धारण केलंय.
आणि हळूहळू आता पूर्ण या कॅलिफोर्निया शहराला आपल्या चंगुलमध्ये घेत आहे आणि संपूर्ण शहरच हे जळून काय खाक होऊन जाते की काय अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। हे मी तुम्हाला काही दृश्य दाखवतो। हा फोटो आहे, हा त्या शहरातील एका एरियामधला आहे की जो की आग लागण्यापूर्वीची तुम्ही या ठिकाणी हे पाहू शकता। ही सर्व घरे आहे, ही सगळी मानवी वस्ती आहे। एक जी घरे झाडे सर्व सुरक्षित दिसत आहे आणि आग लागल्यानंतर इथलचं दृश्य तुम्ही पाहू इच्छिता मित्रांनो की एकही घर या ठिकाणी असं वाटत आहे की शिल्लक नाहीये। सगळ्या घरांमध्ये इथं आग लागलेली आहे। आता ही आग का लागली हा यक्ष प्रश्न जे सगळ्यांसमोर आहे। या कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकेच्या सोशल मीडिया साईट्सवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे किंवा काही जे तथ्य आहे की व्हायरल होत आहे की कोणीतरी आग लावली जंगलामध्ये आणि त्या आगीनं विकराळ रूप धारण करून संपूर्ण शहराला जाळून टाकलं। परंतु या लॉस एंजेलिसची जी पोलीस आहे त्यांनी याच्यामध्ये काही संदिग्ध लोकांना पकडलं सुद्धा आहे। परंतु त्यांचे जे फायर चीफ आहे त्यांचं म्हणणं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर कोणीही व्यक्ती आग लावू शकत नाही। त्यांचं म्हणणं आहे की या प्रकारचे वनवे हे कॅलिफोर्नियाच्या जंगलांमध्ये पसरत असतात, परंतु यावेळेस जे सांता आना वारे आहे ते फार वेगानं वाहत आहे। त्यांचा वेग मित्रांनो सध्याच्या घडीला जे सांगितलं ते 160 किलोमीटर प्रति तास 160 किलोमीटर पर आवरच्या वेगाने हे वारे तिथं वाहत आहे आणि या वाऱ्यांमुळे जे जंगलामध्ये वनवे पेटले ते अतिशय वेगानं पसरत शहराकडे आले आणि पूर्ण शहर या आगीच्या आगीमुळे संपूर्ण शहर हे तिथं बेचिराख झालाय असं तिथलचे जे चीफ आहे डेव्हिड अकुना फायर चीफ यांचं ते म्हणणं आहे। आणि तिथलची जी एअर क्वालिटी इंडेक्स आहे मित्रांनो 350च्या वरी गेलाय। या आगीमध्ये आतापर्यंत पेरिस हिल्टन, टॉम हॅक्स, स्टीव्हन स्पीलबर्ग जसे हॉलिवूड सेलिब्रिटीज आहेत यांचे घरं ही जळून गेलेली आहेत। उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचं सुद्धा जे घर आहे ते रिकामं करण्यात आलं आहे, कारण की शक्यता वर्तवण्यात येत आहे की आता हे सुद्धा आग जी आहे ती यांच्या घरांना जाळून टाकेल। राष्ट्रपती जो बायडेन यांनी आपला जो इटलीचा त्यांचा टूर होता ते त्यांनी रद्द करून टाकलाय आणि तिथलचे आपले ट्रम्प तात्या त्यांनी या सगळ्या बाबत जे तिथलचं सध्याचं जे गव्हर्नमेंट आहे जो बायडेन यांचं त्याला त्यांनी म्हटलंय की ही जे गव्हर्नमेंट आहे हे याला कारणीभूत आहे, यांनी कोणतीही उपाययोजना केली नाही त्याच्यामुळे या आगीने इतकं विकराळ रूप धारण केलं। कॅलिफोर्नियामध्ये आग लागल्याची ही पहिली वेळ नाहीये मित्रांनो, मागील 50 वर्षामध्ये आतापर्यंत 78 पेक्षा जास्त वेळा तिथं या प्रकारच्या घटना घडल्या आहे, परंतु इतक्या प्रचंड प्रमाणात ही प्रथमच वेळ आहे। यापूर्वी 1933 मध्ये लॉस एंजेलिस या ठिकाणी ग्रिफिथ पार्क मध्ये या प्रकारची आग लागली होती आणि तिथं सुद्धा जवळपास 83,000 एकर जो एरिया आहे त्यामध्ये ही आग पसरली होती आणि जवळपास 3 लाख लोकांना तिथं आपलं घर सोडून जावं लागलं होतं। या ठिकाणी लॉस एंजेलिसचे जे फोटो जेव्हा अंतरिक्षमधून घेण्यात आले तर तिथंच अंतरिक्षमधून सुद्धा मित्रांनो या ठिकाणी लॉस एंजेलिस या प्रकारचा दिसत आहे, पूर्ण लॉस एंजेलिसमधून धूरच निघताना दिसत आहे। ही जी फोटो आहे एका सॅटेलाइटद्वारे घेण्यात आली आहे। आजच्या व्हिडिओसाठी मित्रांनो इतकंच। या प्रकारची व्हिडिओ तुम्हाला पाहायची असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा।